भाजपच्या या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। मनसेच्या शाखेमध्ये स्क्रीनवर अटल बिहारी वाजपेयींचा फोटो लावण्यात आला। अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला मनसे नेत्यांकडून अभिवादन सुद्धा करण्यात आलं। अर्णव खैरेच्या मृत्यूवर भाजपकडून नीच राजकारण सुरू आहे असं देशपांडेंनी म्हटलं, तर शेतकरी आत्महत्येवर भाजप का आंदोलन करत नाही असा सवालही देशपांडेंनी विचारला। जी घटना घडली, कोणीही आत्महत्या करणं अत्यंत क्लेशदायक दुःखदायक गोष्ट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्णपणे संवेदना त्या कुटुंबाशी आहेत। का दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा ह्या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी। त्यांनी असंही आरोप केला की शिवाजी पार्कवरील दीपोत्सव कार्यक्रमामध्ये अख्तर यांनी केलेलं भाषण त्यांना चालतं, यांची मुलं जी आहेत ती फ्रेंच आणि इतर भाषा शिकतात ते चालतं, मराठीसाठी मुळात असं आहे ज्यांच्या नेत्याचं आडनाव कुरेशी आहे त्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही। जर हे भाजप आज बाळासाहेबांच्या चरणावर गेले, अरे चांगली गोष्ट आहे, बाळासाहेबांशिवाय तुमचं पानच नाही हलत आहे हे तुम्ही दाखवून दिलात। अटल बिहारी वाजपेयी म्हणा, हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते। प्रमोदजी महाजन म्हणा, गोपीनाथ मुंडेजी म्हणा, त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो। आता आम्ही ठेवतो, बाबा तुमच्या ह्या नतद्रष्ट कार्ट्यांना आवरा, यांना सुबुद्धी द्या, किमान स्वतःच्या पक्षाची आब राखा, स्वतःच्या पक्षाची अब्रू राखा।